शुभास कुकिंग स्टॉपमध्ये सर्वांचे स्वागत। लहान मुलांना केक खूप आवडतो, पण केक जर मैद्याचा असला तर तो पचायला जड होतो। तर आज आपण पौष्टिक असा गव्हाच्या पिठाचा केक बनवणार आहे आणि या केकमध्ये आपण साखरसुद्धा घालणार नाही। चला तर मग केक बनवू। यासाठी आपल्याला 1 वाटी गव्हाचे पीठ लागणार आहे। गव्हाचे पीठ हे आपण 2 वेळा चाळून घ्यायचे आहे। 1 वाटी गूळ लागणार आहे। गूळ मी किसून घेतलेला आहे। याच पद्धतीने आपल्याला गूळ घ्यायचा आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचे आहे। 1 वाटी दूध, 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा। सर्वप्रथम गूळ आपण छोट्याशा बाउलमध्ये घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला दूध घालायचे आहे। 1 वाटी गूळ, त्यामध्ये आपण 1 वाटी दूध घेतलेले आहे। गूळ हा किसून घेतलेला आहे, त्यामुळे तो लगेच विरघळेल। जर किसलेला गूळ नसेल तर हा किमान 10 ते 15 मिनिटं दुधात घालून ठेवावा, जेणेकरून तो लगेच विरघळेल। माझा किसलेला गूळ असल्यामुळे तो लगेचच विरघळलेला आहे, तुम्ही बघू शकता। तरीही 5 मिनिटं आपण हे मिश्रण ठेवून देणार आहे। या पद्धतीने एकसारखे हलवून आपण गूळ विरघळून घेतलेला आहे। आता हे मिश्रण आपण 5 मिनिटं ठेवून देऊ। 5 मिनिटे झालेली आहेत, तुम्ही बघू शकता। पूर्णतः गूळ विरघळलेला आहे। हे मिश्रण आपण असेच न वापरता ते आपण गाळणीने गाळून घेणार आहे। आता आपण कोरडे मिश्रण तयार करू। कोरडे मिश्रण तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। गव्हाचे पीठ घेत असताना 2 ते 3 वेळा चाळूनच घ्यायचे आहे। त्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि पाव चमचा मीठ घालायचे आहे। मीठ आपण चवीनुसार कमी जास्त करू शकतो। इथे गूळ असल्यामुळे मीठ बेतानेच घालायचे आहे। पुन्हा आपण हे सर्व मिश्रण चाळून घ्यायचे आहे। चमच्यानी परत आपण हे मिश्रण एकजीव करू। हे मिश्रण गुळाच्या पाण्यात मिक्स करण्या अगोदर आपल्याला कढई तापवण्यासाठी ठेवायची आहे। 5 ते 10 मिनिटं मोठ्या आचेवरती ही कढई आपण गरम करून घेणार आहे। यामध्ये मी मीठ घालत आहे। खूप वेळा हे मीठ वापरून झालेले आहे, त्यामुळे त्याचा रंग लालसर झालेला आहे। असे हे मीठ आपण प्रत्येक केकच्या वेळेला वापरू शकतो। 5 ते 7 मिनिटं ही कढई आपण गरम करून घेऊ। आता या मिश्रणामध्ये आपल्याला गुळाचे पाणी घालायचे आहे। 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी आपण तयार केलेले 1 वाटी गुळाचे मिश्रण पुरेसे आहे, त्यामुळे 1 वाटीच गूळ घ्यायचा आहे। गुळाचे पाणी घालत असताना मात्र थोडे थोडे करून आपण घालणार आहे आणि प्रत्येक वेळा ते आपण गाळून घालायचे आहे। सगळे मिश्रण आपण पिठामध्ये घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। आता हे आपल्याला एकाच बाजूने हलवून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। यामध्ये बेकिंग पावडर, बेकिंग सोडा असल्यामुळे जास्त प्रमाणात आपल्याला ते हलवायचे नाही आणि ते एकाच बाजूने फिरवून हलवायचे आहे। जसजसे आपण हे मिश्रण मिक्स करू, बॅटर घट्ट होत जाते। मुलांना केक खूप आवडतात, पण सतत केक खाल्ल्याने मुलांना पचनाचे त्रास होतात। त्यात मैदा खूप पचायला जड असतो, त्यामुळे या पद्धतीने साखर न घालता गुळाच्या पिठाचा जर केक बनवला तर मुले आवडीने खातात आणि तो त्यांना पचायला हलकासुद्धा असतो। मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते। आपले बॅटर परफेक्ट तयार झालेले आहे। ते आता आपण केक टीनमध्ये घालणार आहे। टीन तयार करण्यासाठी आपण बटर पेपर घेतलेला आहे। यावरती आपण तूप किंवा तेल लावलेले नाही, यावरतीच आपण बॅटर घालणार आहे। तुम्ही बघू शकता, बॅटर चांगले
तयार झालेलं आहे. आता हे आपण या टीनमध्ये घालू. बॅटरमध्ये बुडबुडे येत आहेत. लगेचच आपल्याला ते केक टीनमध्ये घालायचे आहे. टीनमध्ये बॅटर घालत असताना केक फुगण्यासाठी त्यामध्ये जागा उरावी याच साईजमध्ये आपण केक टीन घ्यायचं आहे. बॅटर आता आपण टीनमध्ये घेतलेले आहे ते एकसारखे करून घेऊ आणि 2 ते 3 वेळा हे बॅटर आपण टॅप करून घ्यायचे. यावरती फ्लेवर येण्यासाठी मी व्हॅनिला इसेन्स किंवा वेलची पूड न घालता इथे जायफळ घालणार आहे. गुळाच्या कोणत्याही पदार्थामध्ये जायफळची चव खूप छान लागते. त्यामुळे इथे वरून आपण जायफळ किसलेले आहे. बॅटरमध्ये घातले तरीही चालेल, पण असा वरून घातलेला स्वाद खूप छान लागतो. त्याबरोबरच यावरती आपण ड्रायफ्रूटसुद्धा घालू. आपले टीन तयार आहे. यावरती आपण ड्रायफ्रूट्स आणि जायफळ पूड घातलेली आहे. आता हे टीन आपल्याला बेक करण्यासाठी ठेवायचे आहे. आपल्याला 30 ते 35 मिनिटे हा केक मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे. कढई प्रीहीट झालेली आहे. आता यामध्ये आपण केक बेक करण्यासाठी ठेवू. खाली मी मीठ घातलेले आहे. त्यावरती एक जाळी ठेवून त्यावरती आपल्याला हे टीन ठेवायचे आहे. सुरुवातीला 5 मिनिटे फ्लेम थोडीशी मोठी ठेवायची आहे आणि त्यानंतर अगदी मंद आचेवरती हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे. साधारण 35 मिनिटे आपल्याला केक बेक करण्यासाठी लागणार आहेत. झाकणावरती वजनदार अशी गोष्ट ठेवावी जेणेकरून हवा बाहेर जाणार नाही. 35 मिनिटे झालेली आहेत. आपण केक चेक करू. केक आता चांगला बेक झालेला आहे. गॅस आपण बंद करायचा आहे आणि फक्त झाकण ठेवायचे आहे जेणेकरून केकला छान असा रंग येईल. तुम्ही बघू शकता 5 ते 7 मिनिटामध्ये केक आता छान ब्राउनिश कलरचा झालेला आहे. गॅस बंद असताना सुद्धा कढईच्या हीटमुळे केकला हा रंग आलेला आहे. थोडा वेळ हा केक आपल्याला गार करून घ्यायचा आहे. तोपर्यंत तो काढायचा नाही. साधारण 15 मिनिटे झालेली आहेत. आता केक आपण काढून घेऊ. डिशमध्ये तो आपण काढून घेऊ. गूळ हा थोडासा चिकट असल्यामुळे केक थोडा चिकट होतो, पण खरोखरच साखरेपेक्षा गुळाच्या केकची चव खूप छान लागते. आणि गुळामध्ये आयर्न असल्यामुळे यातून आपल्याला आयर्नसुद्धा मिळते. तुम्ही बघू शकता अगदी सहज बटर पेपर यावरून निघालेला आहे. कोणत्याही प्रकारे चिकट असा हा बटर पेपर झालेला नाही आणि रंगसुद्धा केकचा खूप छान आलेला आहे. फक्त रंग बघूनच लहान मुले हा केक आवडीने खातात. हा केक आपण कट करून बघू. मस्त असा जाळीदार केक आपण तयार केलेला आहे. तुम्ही बघू शकता छान अशी जाळी तयार झालेली आहे आणि यामध्ये आपण व्हॅनिला एसेन्स किंवा वेलची पूड न घालता जायफळ घातलेले आहे आणि त्यामुळे याची चव अगदी छान तयार झालेली आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा. जायफळ घालून गुळाचा गव्हाच्या पिठाचा केक माझ्या पद्धतीने. कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला याची चव कशी वाटली. गव्हाच्या पिठाचा गूळ घालून इतका हलका आणि जाळीदार केक बनवता येतो याच्यावर विश्वासही बसणार नाही.
जर वाढदिवसाला पौष्टिक असा केक बनवायचा झाला तर हा केक तुम्ही नक्की ट्राय करा. कोणतेही जास्तीचे साहित्य न वापरता घरगुती साहित्यामध्ये बनवलेला गव्हाच्या पिठाचा गुळाचा केक खास तुमच्यासाठी.